ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसे उन्हाच्या पाऱ्याबरोबर लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे। महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी RPAचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर यांच्या अध्यक्षतेखाली मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उगडे यांनी कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते। सर्व RPA उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की रामदासजी आठवले यांना पुन्हा एकदा मंत्री करायचे म्हणून महायुतीला मतदान करा आणि नरेंद्र मोदींचे हात मजबूत करा। त्यानंतर पत्रकार यांनी विचारलेला प्रश्न की आपण पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहोत, ही लढत ही तिरंगी होत आहे, त्यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले ही लढत तिरंगी असो या चौरंगी असो काही फरक पडत नाही। या मेळाव्यासाठी RPAचे राष्ट्रीय संघटक सचिव सुरेश बारसिंगे, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल धनगर, महिला जिल्हाध्यक्ष संगीता गायकवाड, मुरबाड तालुका महिला अध्यक्ष सुरेखाताई खोळंबे, मुरबाड शहराध्यक्ष कैलास देसले, संतोष उगडे मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन ॲडव्होकेट शरद थोरात यांनी केले। ABP न्यूज ब्युरो चीफ रिपोर्टर शंकर करडे, मुरबाड। ठरेल अजून ठरायचं आहे, तिरंगी होते दुरंगी होते। कारण काय आहे, मला जी माहिती मिळाली ती अशी मिळाली की जे अपक्ष ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी एक फॉर्म काँग्रेसचाही भरलेला आहे। तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही। त्यांना सगळ्यांना मिळून आधी ठरवायला लागेल लढणार कोण आहे आणि कुठल्या पक्षात लढणार आहे याची माहिती आधी घ्यावी लागेल। आता हे तिरंगी होते दुरंगी होते चौरंगी होते हे चित्र स्पष्ट कधी होईल, छाननीच्या नंतर माघार घेण्याची लढत कशी हो। भारतीय जनता पार्टी महायुती 24/7 या इलेक्शन मोडमध्ये असते, त्याच्यामुळे कशी तिरंगी हो चौरंगी हो दुरंगी हो महायुतीला काही फरक पडत नाही। महायुतीचं नेतृत्व करणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात हे सरकार सुरू आहे। देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा आहेत। हे डबल इंजिनच्या सरकारमुळे महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं काम झालेलं आहे आणि देशामध्ये विकासाचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे जनता सगळी मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल ID आहे AKLgavkari@gmail.com।